असलेले निवृत्त सेवा कर्मचारी फायर ब्रिगेडचे निलकंठ म्हात्रे यांचं देखील आपण खास स्वागत करतोय. वेलकम. काय प्रेम आहे बघा. चला मॅच ऑन करूया. पंचांचा इशारा आलाय. या सामन्यासाठी पंच आहेत अरुण आंबोकर आणि गंगाधर. कोण 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 आले कोण आले. येस, वाघबीळ संघातील आमचे सगळे मित्र इथे उपस्थित झालेत. गणेश मणेरा आय थिंक, तसेच तानाजी पाटील इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो या मंचावर. वाघबीळचे निश्चितच उत्कृष्ट खेळाडू कॅप्टन आमच्या विनंतीला निश्चितच त्यांनी मान दिलाय आणि निमंत्रणाला मान देत ते इथे उपस्थित झाले अशी याची माहिती मिळते. या प्लीज मंचावर. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. क्विंटल आलं गोलंदाजी मार्क करता. स्ट्राईक एंडला होतं बॅटर रत्नाकर. आता स्ट्राईक एंडला राजेश पाटील आहेत. येस, वेलकम वेलकम. आपण बघतोय घोडबंदर परिसरातील दादा स्वागत आहे आपलं. वाईटचा इशारा, अवांतर धाव. क्विंटनचा हा चेंडू थोडासा बाहेर आहे आणि म्हणूनच पंचांनी तो वाईट घोषित केलाय. 2 धावा. NS भाईंदर वर्सेस मुर्दा हा सामना सुरू आहे. NS भाईंदर संघ मागच्या स्पर्धेचा उपविजेता. NS भाईंदरची स्पर्धा होती. क्विंटन यावेळेला पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. डाऊन द लेग लागोपाठ 2 वाईड आलेत. थँक्यू अंपायर. NS भाईंदरचा आपण संघ बघूया. क्विंटन गोलंदाजी मार्कवर. यशांच्या पाठीमागे जोनस आहे. त्यानंतर निश्चितच व्हॅली रॉड्रिग्स बॅकवर्ड पॉइंटला आपल्याला पाहायला मिळत आहेत. कव्हर रिझन मध्ये डॉसन आहेत. तसेच निक्सनला तुम्ही पाहू शकता लॉंग बाउंड्रीवर. डीप स्क्वेअर लेगला ऑस्कर उभा आहे. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. 2 धावा जरूर मिळतील. हा आवडता फटका राजेश अनंत पाटील यांचा. 2 धावा देतो जातोय. जॉनीला पाहू शकता आपण लॉंग ऑन बाउंड्रीवर. तर निश्चितच ॲलन डीप मिड विकेटला आणि केनमार्क याला तुम्ही पाहू शकता. ते म्हणजे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. रॉय देखील आज खेळताना दिसतोय. त्याला कव्हर रिझन मध्ये आणण्यात येतोय. जोनसने विचार केला की जास्तीत जास्त चेंडू जर आउटसाइड ऑफ स्टंप पिच झाले तर राजेश तिथे धावा मिळवू शकतो हा विचार आहे. त्यामुळे फिल्डिंग प्लेसमेंट मध्ये थोडासा बदल करण्यात येतोय. हा दुसरा सामना आजच्या दिवसातला NS भाईंदर वर्सेस मुर्दा मास्टर्स. यावेळेला हा चेंडू देखील थोडासा जास्त बाहेर आहे. वाईडचा इशारा होतोय. आतापर्यंत षटकामध्ये 3 वाईड आलेत. पहिल्या इनिंग मध्ये मात्र आपण बघतो एकही वाईडची नोंद झाली नाहीये आणि नो देखील नव्हता. फक्त एक बाईचा इशारा झाला होता. अतिशय चांगली गोलंदाजी जितेंद्र मास्टर्स आणि राय मास्टरने केली होती. क्विंटन राजेश यांच्यासाठी हा फटका चांगला. इथे धावा मिळतील. दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून हा चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार आलाय. राजेश पाटील यांच्या बॅट मधून खणखणीत चौकार. काय फटका एक्झिक्यूट केलाय आणि या दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट केलंय. काय पॉवर होती या फटक्या मागे. जबरदस्त खेळाडू राजेश अनंत पाटील. पहिल्या षटकामध्ये धावसंख्येने दुहेरी आकडा गाठलाय. धावसंख्या 10 आहे. नेक्स्ट बॉल क्विंटन पुन्हा एकदा वर पिच केलाय. गुड, अतिशय चांगला फटका. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. ब्लॉकर मध्ये रत्नाकरने कॉल दिलाय. गुड क्रिकेट. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. या दोन्ही माणसांचं वय 50च्या पलीकडे आहे मात्र रनिंग बिटवीन द विकेट बघा. वाव, जस्ट लाईक अ वाव. वेल डन राजेश अनंत पाटील. वेल डन रत्नाकरन. पहिल्या षटकात आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 12. काय स्टार्ट दिलाय. पुढचा चेंडू थोडासा दबाव आहे अजूनपर्यंत क्विंटनवर. मास्टर क्रिकेट याला पुन्हा वर पिच केलाय. चेंडू लो फुल डिलिव्हरी. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला भिरकावून दिलंय. काही धावा जरूर मिळतील. 2 धावा कंप्लीट. धावावर समाधान मानावं लागेल. 14. पहिले षटक अजूनही संपायचं बाकी आहे कारण 3 वाईड आतापर्यंत या षटकामध्ये आले. त्यामुळे षटक थोडंसं लांबलंय. मात्र मुर्दा टीमने काय स्टार दिलाय. धावसंख्या 14 आहे.
शेवटचा चेंडू आहे. 14 धावा फलकावर. ग्रेट स्टार्ट बाय मुर्धा. यावेळेला डाऊन द ग्राउंड चांगला फटका मात्र निक्सन आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल मात्र या पहिल्या षटकात तब्बल 15 धावा. वेल प्लेड मुर्धा. अफलातून सुरुवात म्हणजे फाउंडेशन चांगलं झालं तर निश्चितच इमारतीचं दुसरे मजले आपण चढू शकतो. कारण नंतरचे जर बॅटर बघितले तर जबरदस्त बॅटर यायचे बाकी आहेत. लालामाची जबरदस्त फॉर्मात आहे. स्वातिश भोईर फॉर्मात आहे. नयन देखील फॉर्मात आहे नो डाऊट. मात्र आज राजेश राजू यांच्याकडे देखील लक्ष असेल. दुसऱ्या षटकासाठी कोण येणार? ॲलन येणार. ॲलन जबरदस्त फॉर्मात आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देखील NS बांदरच्या त्या स्पर्धेमध्ये ॲलनने उचलला होता. त्यामुळे फॉर्मात असलेला गोलंदाज आहे. एक मिस्ट्री गोलंदाज म्हणून त्याला पाहिलं जातं. आणि दिनेश भाऊ यांचा खास सन्मान लगेच आम्ही घेतो इथे मंचावर. मी हेमप्रकाशला विनंती करतोय त्यांचं स्वागत करूया. दिनेश पाटील मॅन फ्रॉम उमेळमान, एक जबरदस्त आगरी समालोचक. आणि दादांचं एक वाक्य नेहमी प्रसिद्ध आहे, हाक मारणं हा प्रकार काय असतो. पूर्वी गावामध्ये ज्यामुळे कोणतीही साऊंड सिस्टम नव्हती त्यावेळेला गावात एक असा माणूस असायचा जो गल्लोगल्ली जाऊन हाक मारायचा. ती गोष्ट ते नेहमीच करत असतात. संकेत पाटील आपल्या माहितीसाठी सांगतो, त्यांनी असा धंदा वाढवला आपल्या मित्रांनी की लग्नसराईचे जवळजवळ 2 हॉल्स त्यांनी AC घेतलेल्या आहेत, 4 हॉल AC घेतलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांचा धंदा चालू आहे. तसंच 15 एकरच्या जागेमध्ये त्यांनी प्री वेडिंग शूट चालू केलेला आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या दिनेश पाटील यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. शुभेच्छा देऊया आणि मॅच कडे वळूया. विनोद भोईर इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. या प्रसंगी आपण बघतोय थँक्यू व्हेरी मच हेमप्रकाश यांच्या शुभ हस्ते विनोद भोईर घोडबंदरचे जुने जाणते क्रिकेटपटू आणि त्यांनी देखील आम्हाला या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सगळं 2 धावाचा फटका. या 2 धावा चेंडू गेला मला आलाय बॉल आलाय. मॅच बॉल लगेच येणार आहे. आमचा योगेश आहे तिथे, योगेश आहे, धनंजय आहे, चांगला आहे. आमचा चंद्रकांत सुद्धा आहे तिथे. या 2 धावा संघाची धावसंख्या मात्र 17 आहे. ॲलन टू राजेश पाटील, चांगलं कॉन्टेस्ट. वाट बघितली चेंडूची मात्र हा फटका फसलाय. एकच धाव मिळेल. राजेश पाटील नाखुश असतील की या चेंडूवर मोठा फटका खेळू शकले असते ते, मात्र कुठेतरी हा फटका खेळताना स्लाइड उशीर केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये एस्टनच्या पाठीमागे आता व्हॅली आलाय आणि जोनासला तुम्ही आता डीप मिड विकेटला पाहू शकता. करून एखादी झेलची स्थिती तो निश्चितच उपलब्ध करू शकतो. नेक्स्ट बॉल ॲलन, पुन्हा एकदा फ्लाईट. रत्नाकर शेवटपर्यंत वाट बघितली, शेवटच्या क्षणी स्टीअर केलाय. इथे दुसरी धाव कदाचित अवेलेबल होईल. क्विंटन भरपूर मागे आहेत आणि त्या गोष्टीचा फायदा उचललाय तो म्हणजे बॅटरनं. 2 धावा. संघांमध्ये भरपूर दरवर्षी बदल होत असतो. नवीन खेळाडू येत असतात, जुने खेळाडू देखील असतात. त्या सर्वांना खेळवायचं असतं. हा भरपूर मोठा तामझाम असतो आगरी कोळी क्रिकेट मध्ये आणि तीच गोष्ट आपण NS बांदरच्या संघामध्ये देखील बघतोय. काही जुने खेळाडू, काही नवीन खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ॲलन वन्स अगेन रत्नाकर यांच्या साडी. यावेळेला हा चेंडू डाऊन द लेग आहे का? इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न किंवा विकेट सॅक्रिफाईस केलंय. राजेश पाटील यांना स्ट्राईक हवी होती. वाईट बॉल आहे, 1 धाव मिळते. मात्र इथे काय पार्टनरशिप पाहायला मिळते ती म्हणजे 21 धावांची. पाण्याची व्यवस्था करा प्लीज मैदानाच्या आतमध्ये लगेच. फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मात्र कमलेश भाऊ मैदानाच्या आतमध्ये. जेम्स बॉन्ड यंगच्या टीमला विनंती करतोय प्रत्येकाने आपापलं काम करायचं लक्षात घ्या. सांगायची गरज लागली नाही पाहिजे. व्हाईट बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न, धावची चरपाने फलंदाज बाद. हे स्वागत करूया विजय मोरेश्वर म्हात्रे यांचं आमच्या स्पर्धेसाठी. वेलकम दादा.
खूप सारं स्वागत आहे आपलं आणि प्लीज असं नसतं पाहिजे. या स्पर्धेसाठी नेहमीच ते चांगलं सहकार्य देत असतात. पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाली आहे. स्वर्गीय माजी नगरसेविका सौ संगीता विजय म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मितेश विजय म्हात्रे आणि विजय म्हात्रे यांच्या माध्यमातून थंड पाण्याची सोय करण्यात आले. त्यांचं मनापासून हार्दिक आभार. मात्र इथे विकेट गेले, ती विकेट सॅक्रिफाईस केलंय ते म्हणजे राजेश यांच्यासाठी. नवीन फलंदाज कमलेश मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला. आलन टू राजेश पाटील. चला ये लवकर. यावेळेला राजेश यांचा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक केन मार्क सोडणार नाही अजेल. वॉट अ कॅच, सुपर कॅच. शेवटपर्यंत अगदी नजर ठेवली चेंडूवर आणि व्यवस्थित चेंडूला गॅदर केलंय. वेल टेकन मार्क. 8 चेंडूत 14 धावा केल्या. राजेश पाटील यांची गाडी थांबले. 21 धावांची पार्टनरशिप होत होती, ती विनाकारण विकेट आणि त्यानंतर लागोपाठ विकेट. राजेश पाटील परतलेत. 8 चेंडूत 14 धावा. वेल प्लेड. यावेळेला नवीन बॅटर मात्र इथे आता लाला मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. राजेश पाटील बाद. बघा लक्षात घ्या, आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार खेळा. मी एवढंच सांगेन, कारण अगोदर आय थिंक राजू उतरले होते. डोंट वरी एनएस. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे जे काही 52 नियम आहेत त्या नियमानुसार खेळ होणं गरजेचं आहे. एखादा बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरला त्याच्यानंतर तो परत गेला तर त्याच्यावर नियमावली आहे, लक्षात घ्या. त्यानुसारच पुढे डिसिजन दिला जाईल. येस, काय डिसिजन झालंय? राजूलाच उतरावं लागेल का, जो अगोदर उतरला होता? येस. लक्षात घ्या, कुणी नियमांना चॅलेंज करू नका, विनंती करतोय. राजू उतरला होता त्यामुळे मुर्दा संघाने कदाचित हा वापर केला होता आणि ज्यानुसार आपली नियमावली आहे त्यानुसारच निश्चितच राजूलाच उतरावं लागेल. मात्र हे थोडंसं चुकीचं क्रिकेट दिसतं. एखादा प्लेअर उतरतो मैदानाच्या आतमध्ये, लगेच त्याला तुम्ही परत बोलवता, हे थोडं चुकीचं क्रिकेट आहे. या स्वागत करूया आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सन्माननीय उपसचिव श्री कैलासजी म्हात्रे यांचं पुन्हा एकदा या प्लीज. आणि ते मुर्द्या संघाच्या बाजूने असतील. आणि यस, वाघबीळ मास्टरचे सन्माननीय कर्णधार गणेश वनेरा, त्यांच्या समवेत तानाजी पाटील आणि ज्ञान पाटील यांचंही स्वागत आहे या मंचावर. वेलकम 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 आपल्या या सगळ्या सवंगड्यांचं. वाघबीळचा संघ काय फॉर्मात 6 विजेतेपद फटकावलेत यंदाच्या अंगामध्ये. वेलकम गणेश वनेराजी, वेलकम तानाजी पाटील. पॉवर लिफ्टिंग मध्ये काय नाव कमावलं या माणसानं. वेलकम तानाजी पाटील आणि वेलकम गणेश वनेराजी आणि वेलकम ज्ञान, स्वागत आहे तुझं. पुढे पुन्हा एकदा मॅच कडे. धावसंख्या थांबली 21 गडी बाद 2. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजू. मुर्धा वर्सेस बाइंदर अशी मॅच सुरू आहे. धावसंख्या 21 गडी बाद 2. यावेळेला फ्लॅट दिला होता, मात्र बॅटची बॉटम एज आहे. इथे किती धावा मिळतील? दुसरी धाव आहे. कमलेशने कॉल दिला, रॉंग एंडला थ्रो. या 2 धावा. हा थ्रो चुकीचा होता आणि व्हॅली या एंडला आले. मात्र व्हॅलीची बरोबर होतं, कारण त्याला या एंडला सुरक्षितता द्यायची होती. मात्र ॲलनचं तिथे लक्ष नव्हतं. त्याला वाटलं की व्हॅली स्ट्राईक एंडला आहे आणि म्हणून हा थ्रो होता. या 2 धावा केल्यात. राजू म्हात्रेच्या बॅट मधून येतोय
आणि एकूणच संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे. 23. यावेळेला कमलेश आणि राजू यांनी हा चेंडू शेवटपर्यंत पाहिला. ज्या दोन धावा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू आहे. लागोपाठ 2 फटके येत आहेत. चांगली धावसंख्या म्हणेन मी राजू यांची. संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले. षटक संपले. 2 धावसंख्या 25, सरासरी 12.5 आहे आणि निश्चितच चांगली कामगिरी राहिली आहे ती म्हणजे टीम मुर्धाची. चला लगेच सन्मान घेऊया. ओव्हर संपले इथे. काय सम्राट राऊत या परिसरातील एक समाजसेवक, त्यांचा एक खास स्वागत करतोय आपण भगवान दादा पाटील यांच्या माध्यमातून. वेलकम सम्राट भाऊ, थँक्यू. त्यानंतर अजून एक विशेष सन्मान आपण करूया ते म्हणजे निश्चितच गावपंच मंडळ अध्यक्ष आणि आगरी समाज सामाजिक संस्थेचे सचिव. 25 धावा 25 मी तानाजी पाटील यांचा खास सन्मान या प्रसंगी आपण करूया. तानाजी पाटील यांना विनंती करतोय आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. वाघबीड संघाचा एक अफलातून खेळाडू आणि पॉवर लिफ्टिंग मधील एक मोठं नाव, अगदी परदेशात जाऊन देखील आपल्या समाजाचं नाव, आपलं नाव, आपल्या गावाचं नाव ज्यांनी केलंय ते तानाजी पाटील आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. स्वागत आहे त्यांचं. अजून खास स्वागत करूया ते म्हणजे गणेश मणेरा, टीम कॅप्टन वाघबीड. यंदा 6 विजेतेपद, सर्वात जास्त विजेतेपद घेणारा हा कर्णधार गणेश मणेरा आमच्या मंचावर आहे. स्वागत आहे त्यांचं गुणेश म्हात्रे यांच्या वतीनं आणि टीम राईज जेम्स बॉन्डच्या वतीनं. वेलकम गणेश. क्या बात है, क्या स्माइल है. बॉलर बॅक ड्राईव्ह आहे, धाव मिळणार नाहीये. गोलंदाजी मार्कर आहे ऑस्कर. अजून एक स्वागत करूया ज्ञानचं, एक स्टायलिश बॅटर वाघबीड टीमचा डावखुरा कलात्मक खेळाडू ज्ञान पाटील. एक बॉल डॉट आलाय, त्यानंतर आपण बघतोय डेड बॉल घोषित केलाय. ज्ञान पाटील याचं देखील स्वागत. थँक्यू व्हेरी मच. वळूया सामन्याकडे. धावसंख्या 25 आहे, गडी बाद 2. हा मोठा फटका येणार का? मात्र नाही. केनमार्क आहे बॅकला. इथे मात्र या 2 धावा सहज कारण राजूची गाडी जोरदार धावते. काय आमचा मंच भरलाय. अतिशय चांगलं स्वागत आहे पुन्हा एकदा मान्यवरांचं. आणि आम्ही जेवढी निमंत्रण दिलेत ना तेवढ्या निमंत्रणांना या आमच्या मान्यवरांनी हिरवा कंदील दाखवलाय. मनापासून कौतुक आहे आमच्या मान्यवरांचं. यावेळेला कमलेश यांचा फटका हवेत आहे. जॉनी येतोय, चूक झाली. चेंडू सीमारेषा पार, 1 बाउन्स सीमारेषा पार. जॉनी पुढे आला आणि त्याच्याकडून झाली चूक. 4 धावा मिळतील इथे कमलेश यांना. 4 धावा मिळतील टीम मुर्दाला. धाव संख्या 31. गुड बॅटिंग. अजून एक झेल ड्रॉप होते. आतापर्यंत या मालिकेतील 13वा झेल झालाय, तो ड्रॉप आहे. ऑस्कर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज लेग बिफोर विकेट 5 रुपयानं बाद होतोय आणि हा पहिला लेग बिफोर विकेट आहे. ऑस्करच्या नावावर जातोय. वेल बोल्ड ऑस्कर. पुन्हा एकदा स्वागत विनोदजी म्हात्रे यांचं. मुर्दाचा सामना सुरू आहे, भाईंदरची मॅच सुरू आहे. आणि आता आपण बघतोय लाला माची मैदानाच्या आतमध्ये. नयन आता येतोय. लक्षात घ्या चेंडू अजूनपर्यंत या षटकातील 2 शिल्लक आहेत. लक्षात घ्या जे जार आम्ही वेगवेगळ्या डगआउट मध्ये ठेवलेत ते संपले की आम्हाला कळवा की त्याच्यामध्ये पाणी नाही आहे. लगेच आम्ही ती गोष्ट रिफिल करू शकतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लाला माची. स्ट्राईक केंडला 2 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 31 आहे. ही चांगली कंडिशन आहे लाला साडी
मात्र ऑस्कर एक अफलातून गोलंदाज. टीम मालजीपाडा आली आहे, स्वागत आहे त्यांचं. काल देखील मालजीपाडा टीमच्या वतीने शुभेच्छा आल्या होत्या आमच्या या स्पर्धेसाठी. वेलकम मालजीपाडा. धावसंख्या 31 आहे, 31. पहिला चेंडू 40 पद्धतीने इथे ढकललाय. 2 धावा असतील का? यस असतील. लालावाची स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाला 33 वर नेऊन ठेवलंय. 33 धावा, 3 गडी बाद. ही स्थिती आहे मुर्दा टीमची. मागच्या वर्षी या स्पर्धेत मुर्दा संघ अंतिम सामन्यात होता. उपविजेतेपद त्यांनी फटकावलेलं होतं. या मेमरीज आहेत, या आठवणी आहेत. फुलटास बॉल आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय कव्हर रिजन मध्ये फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डॉसन यांचं. एकच धाव. मात्र ही एक धाव स्ट्राईक घेणारी असेल, कारण पुढची 2 षटकं लालाला खेळणं गरजेचं आहे. धावसंख्या झाले 34, गडीबाद 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. मान्यवर कक्ष अतिशय जबरदस्तरित्या भरलाय. या मालिकेत अनेक पारितोषिकं आपल्याला पाहायला मिळतात. फक्त ट्रॉफीज नाहीत तर अनेक गिफ्ट हॅम्पर्स आहेत. तसंच मॅन ऑफ द मॅच साठी आज भारत प्रकाश पाटील यांनी देखील अतिशय चांगली जोड दिली आहे. ती म्हणजे एक किट आहे, बॅग आहे, कॅप आहे आणि वॉटर बॉटल आहे. त्याच्यानंतर दीपक गजानन पाटील शिवनेरी नगरचे यांच्या माध्यमातून देखील उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीसाठी गिफ्ट हॅम्पर आहेत. तसेच सुधाकर पाटील, सुधा काका यांच्या माध्यमातून एक गिफ्ट हॅम्पर आहे मालिका वीरासाठी. तर अनेक पारितोषिकं आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मात्र आजच्या नाश्त्याची व्यवस्था आमचा मित्र, सर्वांचा लाडका डावकुरा फलंदाज नितेश तुळशीराम पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यांचा देखील आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. जवळची व्यवस्था नितेश पाटील यांनी केली आणि थोड्याच वेळात जेवणाची व्यवस्था सुरू होतीये. आणि हे जेवण आगरी कोळी लोकांसाठीच आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. लक्षात घ्या, क्रिकेटपटूंना प्राधान्य द्या जेवणासाठी. चला, मॅच ऑन झाली आहे. व्हॅली वर्सेस लाला. चेंडू खाली राहिलाय, चेंडू खाली राहिलाय. या विकेट मध्ये बरंच काही आहे. इथे टप्पा आपटून जो गोलंदाज करतो त्याला उसळी मिळेल, मात्र जो फक्त आणि फक्त नकल बॉल टाकतो त्याचा चेंडू खाली राहणार आहे. याविषयीची माहिती आम्हाला जश पाटीलने दिली होती की चेंडू कशा पद्धतीने मुवमेंट करू शकतो. मात्र ही खेळपट्टी काय रंगवली आहे ती म्हणजे आमचा संदीप चव्हाण बाळू आणि एकूणच सचिन पाटील, आमचा तुषार, सगळ्यांचा अफाट मेहनत आहे. राईच्या यंग मुलांनी अफलातून सहकार्य दिलंय, त्यांचंही मनापासून कौतुक आहे. यावेळेला हा फटका हा फाटेड आहे. इथे मात्र एक्झॅक्टली डॉसनला काय करायचं होतं, तो इंजुरी मधून बाहेर आलाय. मात्र इथे सांभाळा सांभाळा थोडस. दोन धावा मात्र इथे पूर्ण केल्यात. चांगला बॅकअप तिथे दिलंय ते म्हणजे जॉनीनं. व्हॅली टू लाला. पुन्हा एकदा हा चेंडू चांगला आहे. वेल बोल्ड व्हॅली जागा देत नाहीये आणि कदाचित शरीराच्या भरपूर दूर चेंडू टाकले जात आहेत. हे चांगलं गणित आहे व्हॅलीचं आणि आतापर्यंत तो यशस्वी ठरलाय लाला विरुद्ध. वेल बोल्ड. पुन्हा एकदा खेळायचं कुठे होते आणि चेंडू गेलाय कुठे. इथे दोन धावा आहेत, मात्र 2000 समाधान मानतील. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 38, 38. या वेळेला वाढ बघितली लालानं आणि या चेंडूला सरळ वालच्या नगर मध्ये फेकून दिलाय. षटकार. या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे लाला. धावसंख्या 44 वर उडी घेते. मगासपासून तो बीट होत होता, मात्र हा चेंडू अतिशय स्टायलिश पद्धतीने त्यांनी उडवलाय. व्हॉट ए शॉट. नेक्स्ट बॉल व्हॅली.
यावेळेला कदाचित डाऊन द लेग, मात्र इथे चौथ्या स्टंपावर हा चेंडू होता का? व्हॅलीची नजर तिथे होती, मात्र 3 स्टंप सोडून गेला तो चेंडू, त्यामुळे हा चेंडू इथे वाईड घोषित केला जातोय. धावसंख्या 45. हे चौथं षटक आहे आणि मुर्दा संघानं चांगली मजल मारली आहे. यावेळा पुन्हा एकदा इथे मात्र 2 धावा असतील किंवा काय? यस, 2 धावा असतील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 47. आणि आता शेवटचं षटक असेल. पाण्याची व्यवस्था लगेच करा प्लीज मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक होतोय, मात्र 4 षटकानंतर स्थिती पाहूया. 47 धावा, 3 गडी बाद ही स्थिती आहे मुर्दा संघाची. पहिल्या षटकात धावसंख्या 15, सरासरी 15. 2 षटकात धावसंख्या 25, सरासरी 12.5. 3 षटकानंतर धावसंख्या बघितली तर 34, सरासरी जर बघितली तर 11.33 ची. आणि 4 षटकानंतर धावसंघाची धावसंख्या ती म्हणजे 47, सरासरी जवळजवळ 12 ची आहे. त्यामुळे चांगली कामगिरी. 9 चेंडूत 21 धावा राजेशने बनवल्या. कमलेश जर बघितलं ती पार्टनरशिप आपण बघतोय 9 चेंडूत 21 धावांची राजेश आणि एकूणच रत्नाकर यांच्यामध्ये. त्याच्यानंतर कमलेश आणि राजेश मध्ये 0 धावांची पार्टनरशिप. राजू आणि कमलेश यांच्यामध्ये आपण बघितलं 10 धावांची पार्टनरशिप आणि 16 धावांची ही पार्टनरशिप सुरू आहे, ती म्हणजे लाला आणि राजू यांच्यामध्ये. गुड स्टॅटिस्टिक इथे दाखवले जात आहेत. हे मॅनहॅटन दाखवले जात आहेत TCP लाईव्हच्या माध्यमातून. आणि लवकरच TCP लाईव्हच्या माध्यमातून लवकरच आपल्याला DRS सुद्धा पाहायला मिळेल. या स्पर्धेत नाही, मात्र लवकरच कमिंग सून. आणि कदाचित बहुधा राई प्रीमियर लीग मध्ये जर त्यांना आमंत्रण असेल तर नक्कीच ही गोष्ट. गोलंदाजी मार्कवर जोनस येतोय. जर्सी नंबर 13 जोनस. काय बॅटिंग केली होती जोनसने NS मास्टरच्या स्पर्धेमध्ये. 165 धावा कुठल्या होत्या. तो जोनस आता गोलंदाजी मार्कवर येतोय आणि काय क्षेत्ररक्षण लावलंय बघा. या एकूणच विकेट साठी हे क्षेत्ररक्षण लावलंय. सिलमिड ऑन सिलमिड ऑफ आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सुद्धा आहे. ओ मात्र इथे स्टायलिश फटका. कदाचित इथे 2 धावा असतील किंवा काय? चेंडू लागणार का बॉलला? यस, लागलाय. 2 धावा. हे देखील एक टेक्निक आहे, हे देखील एक नियोजन आहे. या 2 धावा, या 2 संघाची धावसंख्या 49 वर. लालाला स्ट्राईक वर न्यायचं नाही यासाठी निश्चितच इथे हे प्लॅन केलं जात आहे. चला नेक्स्ट मॅच कॉल देतोय पुन्हा एकदा टीम पाणजू आणि टीम गोडदेव. यावेळेला चांगला फटका, एकच धाव घेतली जाईल. गुड क्रिकेट बाय राजू. संघाची धावसंख्या 50. वेल डन मुर्दा, अभिनंदन. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. किती धावा ऍड होतील मुर्द्या संघाच्या स्कोर कार्ड मध्ये? भरपूर प्रेक्षक त्यांचे इथे आले, त्या सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. NS भाईंदरचे देखील भरपूर प्रेक्षक आम्हाला दिसत आहेत, त्यांचंही करतोय स्वागत. आणि भरपूर क्रीडा रसिक जे मास्टर क्रिकेटवर प्रेम करत आहेत त्यांचंही करूया स्वागत. उकाडा आज कमी असेल, आम्ही व्यवस्था केली आहे. चला या ओव्हर नंतर दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय टॉस साठी यायचंय तुम्हाला. जोनस तुला यावेळेला हा फटका हवेत आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार का? येस येस येस, गेलाय. 6 धावा. इसको लगा डाला तो लाईव्ह जिंगल आला. हा षटकार येतोय आणि षटकार 45 आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॅटचा फॉलो होता, काय टायमिंग होतं आणि काय जबरदस्त एलिव्हेशन पाहायला मिळतंय. गुड शॉट आला. 6 धावा. 56. यावेळेला जर बघितलं तर निश्चितच लेट्स सी काय घडलं एक्झॅक्टली. वाईटचा इशारा आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. धावसंख्या 57 झाली आहे. 57. आमच्यावर लक्ष देणारे भरपूर आहेत, रिॲक्शन जबरदस्त येतात. इथे लेग ब्रेक आहे. अफलातून लेग ब्रेक होता आणि बीट केलं तिथे लालाला. अपील झाले मात्र एकटा व्हॅली कडून. जोनास इंटरेस्टेड नव्हता.
आणि लालाही इंटरेस्टेड नव्हता तिथे. मात्र 57 धावा. अजूनही काही चेंडूंचा खेळ राहिलाय. जोनास वर्सेस लाला हे कॉन्टेस्ट. व्हॉट अ शॉट. आणि हा फ्लॅट षटकार आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये बरोबर गेलाय आणि अफलातून षटकार. संघाची धावसंख्या 60च्या पलीकडे. 63 धावा. ग्रेट बॅटिंग बाय लाला माची. फटका व्यवस्थितरित्या एक्झिक्यूट केलाय. लास्ट टू गो. 63 धावा फलकावर. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील. ओ यावेळेला यॉर्क करून घेतलाय. जवळजवळ चेंडू लेग स्टंप बाहेर होता. मात्र एक धाव जरूर मिळेल. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 22चा इशारा. धावसंख्या 64 आणि 65 धावा विजयासाठी एन एस बाइंदरला. एन एस बाइंदर टीमला विनंती आहे डगआउट लेफ्टला आहे. बघा लालाची इनिंग पाहूया आपण. पहिल्या 6 चेंडू मध्ये फक्त 7 धावा केल्या होत्या आणि नंतरच्या 6 चेंडू मध्ये 20 धावा केल्यात. म्हणजे 12 चेंडू मध्ये 27 धावा लालानं कुठल्या. वेल प्लेड लाला. अभिनंदन. आणि निश्चितच चांगली बॅटिंग केली असो. मात्र ही धावसंख्या कशा काय पद्धतीने चेस होणार आहे. थोड्याच वेळात या गोष्टीचा निकाल लागेल. मात्र निश्चितच दिनेश भाऊ इथे आहेत आणि त्यांना आम्ही आमंत्रण देणार नाही असं नाही आहे. उमेळमान परिसरातील आगरी आवाज ज्यांची नजाकत आज आपल्याला या मैदानात सुद्धा पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. या ऐकूया आगरी समालोचक, आमचे आवडते समालोचक मित्र यारो के यार दिनेश पाटील, मॅन फ्रॉम उमेळमान. ऐकूया त्यांना आपण. त्या अगोदर मात्र आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन या. पाणजू टीम कॅप्टन मला वाटतं इकडेच होते. प्रसन्न आहेत आय थिंक. नाही प्रसन्न आज खेळणार की नाही मला माहिती नाही. मात्र भावेश पाटील स्वागत आहे. अभिनंदन. निश्चितच गोरदेवचं स्वागत आहे. आणि जितू भाऊ तुम्ही कॅप्टन ना. पाणजू टीमचे सॉरी पाणजू टीम आहे. मी मगाशी मालजीपाडा म्हटलं. पाणजू आणि गोरदेव अशी मॅच आहे. लक्षात घ्या भाईदर टीमला बसायला जागा द्या प्लीज. लहान मुलं जी बसलेली आहेत ती प्लीज उठायचे तिथून. स्वागत करूया सीएम पाटील साहेबांचं. नवघर गावातील एक अप्रतिम व्यक्तिमत्व आणि मास्टरचे जुळे जाणते खेळाडू. वेलकम नाना. आपलं स्वागत आहे मान्यवर कक्षामध्ये. आणि निश्चितच प्लीज या मान्यवर कक्षामध्ये आसन असवायचं आहे. सीएम पाटील मॅन फ्रॉम नवघर आमच्या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांचं सहकार्य असतं. स्वागत आहे त्यांचं. आणि जी लहान मुलं डगआउट मध्ये बसलेली आहेत त्यांना विनंती करतो उठा तिकडून. एन एस बाइंदर टीमला बसण्यासाठी संधी द्या. आमच्या या स्पर्धेसाठी जी मुख्य ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज जर बघितला तर निश्चितच विक्रम म्हात्रे मोरवा यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या त्यांच्या आईच्या स्मरणार्थ आणि वडिलांच्या स्मरणार्थ आणि जग्गाच्या स्मरणार्थ विक्रम प्रथम क्रमांक ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांक ट्रॉफी विक्रम म्हात्रे यांच्या मार्फत आलाय. स्वर्गीय लक्ष्मण म्हात्रे आणि स्वर्गीय राजेंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांकाची ट्रॉफी कुमार म्हात्रे यांच्या माध्यमातून आलेत. श्री गजानन मोरेश्वर पाटील यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीरसाठी गिफ्ट हॅम्पर आलेत. श्री विवेक म्हात्रे शिवबा प्रतिष्ठान यांच्या मार्फत सर्व टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी. श्री निलेश रमाकांत म्हात्रे यांच्या मार्फत चिकनची व्यवस्था करण्यात आली. श्री मनोज पाटील गोडदेव यांच्या मार्फत वेलकम किट. श्री निलकंठ म्हात्रे फायर ब्रिगेडचे माजी कर्मचारी यांच्या मार्फत पराभूत संघाला कोल्ड ड्रिंक आहेत. श्री भरत प्रकाश पाटील यांच्या मार्फत देखील मॅन ऑफ द मॅच साठी निश्चितच चांगलं सहकार्य आलंय. त्यांचं देखील मनापासून कौतुक. आणि उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीर ह्याच्या ट्रॉफीज आपण बघतोय त्या म्हात्रे ब्रदर्स
यांच्या माध्यमातून इथे आलेत. थँक्यू व्हेरी मच या सर्व मान्यवरांचं ज्यांनी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य दिलंय. चला आपण टॉसकडे वळतोय. प्लीज विनंती करतोय दोन्ही टीम कॅप्टन या आणि लगेच आपण टॉस करतोय. आणि मी सीएम पाटील साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. एका बाजूला संघ आहे तो म्हणजे गोरदेव, तो दुसऱ्या बाजूला संघ आहे तो म्हणजे पाणजू मास्टर्स. चला विनंती करतोय सीएम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतीये. मुख्य मंचावर भालुगी सदानंद महाराज क्रीडा संकुल. दोन्ही टीम कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाणजूचे आणि निश्चितच गोरदेवचे कर्णधार भावेश. यस, पाणजू संघानं नाणेफेक जिंकलंय. त्यांना देखील लगेच आम्ही वेलकम किट देऊन त्यांचं स्वागत करतोय. साहेबांना विनंती करतोय सीएम पाटील साहेबांना एक खास वेलकम किट आहे जेणेकरून या उकाड्यावर थोडासा उतारा असंच मी म्हणेन त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. थँक्यू. सीएम पाटील साहेबांच्या तर्फे आपण स्वागत करतोय ते म्हणजे पाणजू टीमच्या कर्णधाराचं आणि स्वागत करतोय ते म्हणजे भावेश पाटील आमच्या राईगावचे जावई आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम भावेश. चला वळूया पुढच्या एकूणच इनिंग कडे आणि धावतं समालोचन घेऊन येतील आमचे सहकारी मित्र मॅन फ्रॉम मुंबई मॅन. या ऐकूया दिनेश पाटील भाऊंना. वेलकम दादा. हॅलो. ऐकवीरा राईगावचे परमपूज्य महाराज श्री सदानंद महाराज यांना स्मरून या राई गावाच्या मैदानावर एक आगरी कोल्यांचा रणसंग्राम जबरदस्त असं लगीन लागले. लगीन हा या गावन असं वाटते कौरव वराडी आले नाही गावन. काय आता मॅच होणार आहे ती तुम्हाला बघायची आहे. आता एक गोष्ट सांगतो तुला, थांबा. आमच्याकडे एक माणूस असा आहे जो वेळेवर येतो आणि वेळेवर काहीतरी देऊन जातो. मागच्या वर्षी देखील त्यांनी कमिट केलं आणि ती त्यांनी कमिटमेंट पूर्ण केली. यंदा जो संघ अंतिम सामन्यात विजय होईल त्यांना मस्जिद खोत यांच्या मार्फत 11 पोलराईजचे गॉगल देण्यात येणार आहे. स्पोर्ट्सचे गॉगल पोलराईजचे. थँक्यू व्हेरी मच मस्जिद खोत साहेब. नक्की नक्की ही खरी आगरी कोल्यांची रंगत आहे ना, संगत आहे ना, पंगत आहे. या मॅचला खरी मजा येणार आहे. 65 धावा जिंकायला जिंकले. बघूया आगरी कोल्यांचं हे दोन्ही संघ खेळते. दोन्ही संघ मीरा भाईंदरचा तर बघायला पाहिजे. रंगत होणार आहे. सुरुवातीला पहिला बॉल चेंडू माराचा होता जोनसला. जोनस बोलला म्हणजे एक जबरदस्त असं मोठा खेळाडू आहे, मोठा मासाही हो. जालीन कोणचे येईल का नाही येईल ते आपल्याला बघायचं आहे. कारण औरा मोठा मासा त्यांच्या स्पर्धेत खेळतो ना. 85 धावा एका सामन्यात त्यांनी केलत्या ना. तर बघायचं या राईच्या मैदानावर तो काय करतो. दुपारची उन्हा उरी पडलेन का बापा 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 नुसते अंगणची धावा निघतं. रत्नाकरचा पडला चेंडू. अरे काय मारला चेंडू. एक धाव घेतले. बघूया 2 धावा घेते कारण चेंडू काय मिळाली नाही झालं काय फाटले. एक टन 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 करून जाते ना. चेंडू पकडी त्यांना 2 धावा देऊन जातात. 2चं 3 पण होतं. ही खरी संगत आहे. ही खरी आगरी कोल्यांची रंगत आहे ना. मॅचला पंगत नक्कीच बसले. माडवाचे मंगारी काय चालले ते आपल्याला बघायचं आहे. कारण मॅच अशी रंगणार आहे या राईच्या मैदानावर. कारण आपण आगरी कोल्यांची मॅच बघतो. बघा अख्खे महाराष्ट्र तुम्ही बघा आगरी कोली समाज अख्खे महाराष्ट्र फेमस आहे. हे कोणचे पुढे झुकई नाही, कोणचे पुढे वाकई नाही ना. भविष्य आपण रस्त्यावर पण का उतरलो नाही. पण याला मान्यवर जे हान प्रत्येक पक्षाचं त्यांना सांगतो का भविष्य आपल्याला रस्त्यावर उतरायला लागेल. त्याची तरतूद तुम्ही प्रत्येकाच्या गावागावांशी करा ना. मॅचला आता एवढी मजा येणार आहे. तर बघा 65 धावा फलकावं लागले. 65 धावा करायच्या. रत्नाकरचा पुनरत चेंडू. अरे वाह काय चेंडू मारला. ऑफ साइडला गेला. धन. अरे काय फुटबॉल खेळते का भावा. कमलेश फुटबॉल शेडवीला 1 धाव घेतले. दुसऱ्या धावासाठी धावाचा प्रयत्न होते का नाही होते ते बघायचं आहे. नाही एक त्याला पण व्हॅलीला माहित आहे का कोणला खेळला मोठा मासा आपले संघ नाही खेळणारा जोनस. त्याला पण जास्तीत जास्त स्ट्राईक दिली पाहिजे ना. धावाचा रन रेट वाढीला पाहिजे. तेच होते या मैदानात. हो काय सांगितलं मी नाही. बघा बघा हे डन 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 करीन राई गावचा हा मोठ्या मासाचा जबरदस्त षटकार. संघाच्या धावा जायले 12. आता 12 वाजून गेले. ऊन अवरं पडले का सांगायला नको. बापा 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 नुसती गरमीनी लोक हैराण झाले. एसी लावला तरी काय काम चालवणी. पण ही आगरी लोकांना सवय आहे. कारण मिठण खेळलेली माणसानी
पुढचा चेंडू हो वाटे चेंडू चेंडू बॅटचा काही स्पर्श होईनी जोनसला चकविते अरे तू शेर है तू मै बी सव्वा शेर है कारण ही आगरी लोकांची मॅच आहे ह्या मॅचला मजा नक्कीच येते मित्रांनो बघा पब्लिक येते ते लग्नाला जाता जाता बघते रस्त्यावर उभी येते ही खरी संगत आहे ही खरी रंगत आहे ना ही खरी पंगत आहे ही आगरी कोळीनच तुम्हाला दिसणार आहे कारण आगरी कोळी समाजांच्या मॅच आहे रत्नाकरता हात थोडासा वाकरा जायला ना जास्तच बाहेर टाकिले कारण अंपायर पण गपचूप बसले तर त्यानं पण थोडा व्यायाम करायला पाहिजे रत्नाकरने बघितलं त्यानं पण व्यायाम करायला जाणे अवांतर धावेने एक धाव जाते नक्कीच आपण सत्कार करा बोलूया CM पाटील माझे खेळाडू आहेत कॅमेरामॅन आणि हा काय येऊ लावी परत काय सांगितले मोठा मासा येऊ न दणकन फेकून दिला बाउंड्रीच्या बाहेर न धाव संख्या जायला ती 19 धावा फलकावर लागले न त्यामुळे या मोठ्या माशाने स्वतःच्या 15 धावा केल्या दुसरा बॉल द्या नक्कीच सत्कार समारंभ झालेला आहे CM पाटील चंद्रकांत पाटील फ्रॉम नवकर एक अष्टपैलू खेळाडू आहेत त्यांचा सत्कार अजय पाटील माजी खेळाडू सुप्रिटेंडेंट अभिनव शेतकरी शिक्षण मंडळ या शाळेमध्ये आहेत त्यांच्या मार्फत हा सत्कार समारंभ झालेला आहे पहिलं षटक संपले ना धाव संख्या झाली ती 19 धावा फलकावा लागले 19 धावा फलकावा लागले जिकासाठी धावा करायच्या आणि ते 65 धावा कारण जोनस सारखा मोठा मासा या मैदानावर खेळते राईनी काय व्यवस्था केली राई गावाचं खरोखर तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे कारण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची शेवटची स्पर्धा आहे ना शेवटची स्पर्धेचा समारोप कसा करायचा हे राई गावाला काही सांगायला नको कारण राई गाव मुरलेलं आहे त्यामनच कळून आमच्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवान पाटील साहेब तो गाव आहे ना खरोखर प्रत्येक खेळाडूचा प्रत्येक मान्यवरांचा आदर सत्कार केला जाते ना ही खरी राई गावाची संगत आहे ना खरोखरच मजा येणार पहिले षटकन धावा झाले ते 19 धावा फलकावा लागले गुरु नक्कीच आणखीन एक सत्कार करू कैलास पाटील नवगर गावाचे एक समाजसेवक आहेत त्यांचा देखील सत्कार झाला पाहिजे प्रमुख अतिथी आहेत राई गावामध्ये श्री क्षेत्र राई गाव बाळ सदानंद महाराज यांचं जन्मस्थान नितीनला विनंती करतो आपण देखील सन्मान करायचा सन्मान चिन्ह देऊन आणि आपल्या स्पर्धेची आठवण म्हणून कैलास पाटील नवगर गावाचे एक समाजसेवक क्रिकेटपटू आहेत त्यांचा देखील सत्कार झाला पाहिजे कॅमेरामॅन चला दुसरं षटक घेऊन येते ना 24 चेंडूंचा 46 धावा जिंकायसाठी करायचा पहिला चेंडू गुरु काय करते कसं शिक्षण देते बघा ना तेवढं चांगला सन्मान केला व्हॅलीने एक धाव घेतले त्याला माहित आहे का आपल्याला जोनसला जास्तीत जास्त खेळायला देवाचा आहे कारण जोनस सारखा मैदानात मोठा मासा असताना आपल्याला काय चिंता नाही असं पण मुर्देकरण पण तुम्ही कमी समजू नका कारण त्यांच्या जवळ मोठं गोलंदाज आण कारण आगरी कोळीचं समांतर संघ आणि दोन्हीनं मीरा भाईंदरचा संघ खेळताना या राईच्या मैदानावर गुरुचा पुढचा चेंडू जबरदस्त असं तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण जबरदस्त जालं फाटलेलं ना तर जालं एकदम घन होता आणि जालेला वगल लावलेला होता ना बॉल त्याच्या आथून बरोबर मिल्लाने एक धाव देऊन जाते एका धावेने संघाची धाव संख्या जाते ती 21 धावा फलकावं लागले 21 धावा फलकावं लागले जबरदस्त अशी मॅच चालू आहे या मैदानात पुढचा चेंडू वाढत चेंडू काय डोक्याचं क्रिकेट चालू आहे काय डोक्याशी खेळताना बघा ऊन जरी तापलेलं असलं डोकं जरी भडकत असलं आगरी लोकांची आगरी शब्दानुसारी आगरीचा री काढला का येते ती आग पण त्यांना माहित आहे मैदानावर आपल्याला शांत खेळायचं आहे कारण समोरचा संघ मुर्दा आहे बॅटिंग करणारा संघ आहे तो NS भाईंदर त्यांच्याजवळ मोठा मासा मैदानावर आहे गुरुचा पुढचा चेंडू फेकून दिला बघूया काय होते आणि घे माय धरणीला दान झाली कशी फाटली ती मुर्देकरांची अरे मावरं पकडाचं सोडून दिली का तुम्ही झाली शिवा जरा पावसाला आईला चिवून आईली मावरा आईला काय करता तुम्ही दादा आमची वदलच रेली नाही तर काय करतील माणसं काय करणार रे 14वा कॅच ड्रॉप झाला या मैदानावर कालपासून 14वा कॅच ड्रॉप झालाय दादा थोडंसं थांबवतोय आमच्या या स्पर्धेसाठी नेहमी आम्हाला वेगवेगळे फ्रूट्स देणारे सन्माननीय दिलीप ज्ञानेश्वर पाटील यांचं आम्ही स्वागत करतोय आणि जोरदार टाळ्या थँक्यू 2 चेंडू बाकी मैदानावर
मोठा मासा फसला होता पण गालवीला आणि परत चेंडू बॅटचा चेंडूचा स्पर्श वहिनी चेंडू जाते निर्धाव जबरदस्त गुरुला माहित आहे गुरु काय करते ना गुरुची चाल यशस्वी झालती पण त्याला कॅच सोडीला त्याचं जालं फाटलेलं खाजरी गोखा मारून घक्कन निघून गेली त्याला काय करणार गोलंदाज तरी नाही होते या मॅच मध्ये व्हायलाच पाहिजे नंतर त्याचा हिशोब त्याला दिवाला लागेल परत चेंडू काय चेंडू काय गुरुनी कमबॅक केले जबरदस्त षटक केले फक्त 4 धावा दिले पहिले षटकन धावा झालत्या त्या आता जायले त्या 23 फक्त 4 धावा दिल्या ही गोलंदाजी गुरुनी गुरुचा खेळ दाखविलाय पण क्षेत्ररक्षणाची जाल त्यांची जरा फाटलेली मला वाटते अशी जाली फाटलेली ठेवावू नको कारण कालपासून 14 खेळ चोरीले निघाल हा सन्मान आपण बघतोय सन्माननीय दिलीप ज्ञानेश्वर पाटील यांचा आमच्या स्पर्धेसाठी नेहमी अतिशय जबरदस्त फ्रुट्स त्यांच्या माध्यमातून दिले जात आहेत थँक्यू दादा तसेच खेरणार साहेब आणि नितेश भट साहेब इथे उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण प्लीज 23 धावा फलकावा लागले 23 धावा फलकावा लागले 18 चेंडून 42 धावा पाहिजे अजून मॅच मध्ये अटीतटीचा सामना आहे अजून रंगत आहे अजून संगत आहे ना आजूबाजूला सगळ्या बसले पंगत मॅच मध्ये काय बघा काय ट्विस्ट येणार आहे आता कोण आलंय तर लाला माची या 2 मोठे माशांचा सामना होणार आहे तो जोनस न लाला माची 2 खेळाडू हान 2 हे माचव्याचं नाकवा हान हे नाकवं बघूया आपला नाकवा कसा कसा बचवा कसा कसा पुढे नेतील पण ते ज्यांचे खलाशी हान नाही आजूबाजूला उभं फिल्डिंग करायला त्यांजून फिल्डिंग बरोबर केलेली पाहिजे कारण खलाशी मावरं धरायला जाते तेव्हा आपली जाली चेक करून जाते त्यांची जाली फाटलेली आता गोलंदाज तरी त्याला काय करील भावांनो त्याचा हिशोब गुरुला घ्यावाच लागेल कारण तुम्ही जर जोनसचा कॅच चोरीला नसता तर मॅच मध्ये रंगत नक्कीच आली असती सो धावसंख्या जायले ते 23 धावा फलकावा लागले 18 चेंडून 42 धावा लाला गोलंदाजी मार लाला माची मुर्दा गावचं एक जबरदस्त असं नाव दोन्ही मास हे बघा कसं तडफड खेळताना खेळाला चेंडू बघ लाला माचीचे आमन अटकलाय का यो मोठा मासा आणि अटकला कारण मी सांगितलं का जाल्याला वगल लावून घे न त्यांनी वगल लावला मोठा मासा यो फसला आणि बाद होतो तो जोनस मोठी विकेट आले लालाने जबरदस्त रित्या कामगिरी केली हा फटका फसलाय जोनसला खेळायचा होता ऑन द राईज मात्र इथे बॅटची लिडिंग एज आणि लाला कधी चूक करणार नाहीये मोठी विकेट आली जोनस परतलाय संकेत भाऊ 17 धावे व खतरा आयला यो 17 धावा आपण बोलतो 17 धावा खतरा एक काही नसते हा रस्ते 17 रुपये भेटले 1700 रुपये भेटले तर म्हणून उचलणार नाही का अरे पाय खाली दाबून उचली 3 आजूबाजूला बघतील कोण आहे का 17 रुपये तुम्ही दान कराल का नाही करणार करण्याचा खतरा या खेळात सगळे रंगत आहे संगत आहे पंगत आहे या खेळून होते असं अशुभ आकडा असं काय नाही आता 13 तारखेला जन्मलेली पोर अशुभ असतं का निहान खरोखरच मॅचला मजा येणार आहे कारण लाला माचीने मोठे माशाला नक्कीच अडकविले अजून 17 चेंडू आणि 42 धावा करायचे आणि परत 17 चेंडूचा खेळ आहे खरोखर आगरी कोळींची एक धमाल मॅच असते अख्खे महाराष्ट्र आगरी कोळी 40+ नाव आहे कारण महाराष्ट्रानं जास्त खेळलं जाते ना आपले या नवी मुंबई पासून आपल्या भाईंदर पालघर पर्यंत या स्पर्धा जास्त खेळल्या जाते ना खेळायलाच पाहिजे आपला समाज यंग क्रिकेट नंतर काय संकेत भाऊ तर 40+ आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला धन्यवाद दिवायला पाहिजे वाडे चेंडू अप्रतिम कॅच घ्यायचा होता परंतु काय करणार लालाने डाय मारले ती पण काय करणार चेंडू आतंशी त्याचे निसटला झालं बरोबर होतं पण खाजरीचा घोका जोरण होता 15 कॅच आमचे गुणलेखक सांगतो ना अरे बघा काय सांगतो ते 15 कॅच कालपासून सोडले नाही अंगाल आमचे खरोखरच लेजंड क्रिकेटर अरे नाना यांचं आगमन झालेलं आहे एकसर गावांशी आले ते पक्के लांबशी आले ना लालाचा पुढचा चेंडू जबरदस्त चेंडू तेवढा चांगला चेंडू खेळला एक धाव घेतले रत्नाकर अरे रत्नाकर झालं तुला सांगितलं तर शिवून घे बघ धनकेन काडी खालची बॉल जाऊन जाते तुझे 2 धावा देऊन जाते 2 धाव्याने संघाची धाव संख्या जाते ती 26 धावा फलकावं लागले 15 चेंडून अजून 39 धावा करायच्या अजून मॅच मध्ये मजा आहे अजून मॅच कोणत्या साईडला जायला काहीच सांगू शकत नाही जोनस जरी गेला तर अजून चांगलं खेळाडू हाणते एनएस भाईंदर जवळ
लालाचा चेंडू काय बॅटवर घेता येई नाही, कारण लालाच्या हातांशी जो चेंडू फेकीला जातो तो जोर आहे तो लाला माचीने जास्त निवट्या खालेन, मासं खालेन, चिंबोऱ्या खालेन, त्याचा जोर यो बॉल टाकीताना तो दाखवते. धाव संख्या होते ते 27 धावा फलकावं लागले. 14-38 धावा, 14 चेंडू आणि 38 धावेची आवश्यकता. नक्की मॅच मध्ये मजा येणार आहे, कारण प्रेक्षकांची उत्कंठा वाढलेली आहे, उन्हाचा पारा चढलेला आहे, उन्हाने माणसं व्याकुल झाले. फुलटा चेंडू, परत चेंडू तटवलेला, एक धाव घेतलेली, बघूया काय होते. आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण होते, परंतु परत चांगलं राजूने कमबॅक केले आणि 2 धावा पलून पूर्ण केले. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं ते गुरुनी केलं आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावा फलकावं लागले. जिंकण्यासाठी अजून 13 चेंडूने 36 धावा पाहिजे. 13 चेंडू न 36 धावा. काय होते मैदान ते आपल्याला बघायचं आहे. खरं ते राई गावचं मैदान एक जबरदस्त असं मैदान. बाहेर शाळलेली लोक मॅच बघून 1-2 बोल तरी बघतील, कारण ही स्पर्धा आहे आगरी कोल्यांची स्पर्धा आहे, ती बघायला लोकांना मजा येतेच. वाढ चेंडू, अप्रतिम चेंडू उंचावर गेलाय, काय होते काय नाही होय. अर काय केलं घाट केला न 4 धावा देऊन गेला. 4 धावा देऊन गेला. 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावा फलकावं लागले. 3 33 न जिकाला तर धावा पाहिजे त्या. अरे काय आमचं गुणलेखाचं डोकं बघा, काय कॅच कव्हर सुटतं, लोक सांगत नाही कोणत्या स्पर्धेला 16 कॅच सुटले. 16 वरीस धोक्याचं, तसं 16 कॅचच्या मैदानावर कालपासून सुटलेला हान. त्यामुळे 3 संकेत भाऊ कॅच बघितले तर मुर्देचे सुटले 3. आजच्या दिवसात यो आकडा वाढत जाणार आहे, त्याला आपण काय करणार नाही. आपण काय आपला नारळ फोडीला आहे. नारळ फोडायलाच पाहिजे ना. आता येणारे सांगून जाली शिवून या, म्हणजे कॅच सुटणार नाही. आपण जर बघायला पाहिजे ना, कारण काय आपण आगरी कोली आपण मावरा दराची आपल्याला सवय ना, निवट्या मासा दराला आपण नेहमी जातो. पाकबीक कसं चिवणी दराला सुविधा, कारण जे जुरीशी चिवणी येतं चुक खरं सांगतात. जेजुरीशी कला जेजुरीशी मी विचारले तर बोलते पिवले असताना हळद लावून येतात. हळद लावलेली चिवणी येतात तुम्ही बघा, पहिली चिवणी येतात ते हळद लावलेले असतात आणि ती जेजुरीशी निघतात पहिला, असं जुचंद्रवाल्यांचं मत आहे. खरोखर आपला समाज जुचंद्र गाव बोललं म्हणजे कलेचं माहेर घर आहे. जबरदस्त. संकेत भाऊ काल आमच्या गावात एक नाटक झालं. नाटक होतं सही रे सही, पण त्याचं नाव आम्ही ठेवलं तर गोलमाल. हे नाटक बघितलं असतं ना तुम्ही, ज्याने कोणी बघितलं असेल तर भरत जाधवला तुम्ही फेल कराल. एवढं जबरदस्त असं नाटक झाले काल. दादा आमच्या गावात पण 2 नाटकं झाली. जमिनीचा पैसा ना जमिनीचा पैसा, अरे जमिनीचा पैसा कसा वापर करायचा तर आपण शिकायला पाहिजे. आता आगरी लोकांजून बघा, आपण आगरी लोकांची आमन मटणाला ना याला खर्च जास्त होते. सन्माननीय राजू पाटील नवगर गावातील एक अफलातून खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्ते भाऊजींना विनंती करतोय की या मान्यवर कक्षामध्ये आमच्या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांनी चांगलं सहकार्य दिलंय आणि यंदाही अतिशय चांगलं सहकार्य त्यांनी दिलंय. राजू भाऊजींना विनंती करतोय या मान्यवर कक्षामध्ये. नक्की 32 धावा जिंकायला पाहिजे. काय होते काय घडते काय बिघडते या मैदानावर आपल्याला बघायचं आहे. आता नक्कीच काहीतरी घडेल ना काहीतरी बिघडेल. काय चेंडू, अप्रतिम चेंडू, हलकासा तट केला आणि 1 धाव घेतली. एका धावाने धावसंख्या फलक पुढे होते. धावसंख्या जाते ते 34 धावा फलकावल्या. 11 आणि 31. 11 आईला म्हणजे बकऱ्याची नक्कीच आठवण येते. आगरी कोलींचं हलद असली म्हणजे बकरं नक्कीच कापिलं जातं. बकऱ्याची मजा घ्यायला बाहेरची लोक पक्के असतात. 11 चेंडू आणि 34 धावा. वाढ चेंडू, अप्रतिम ड्राईव्ह करतो, अप्रतिम. 1 धाव घेतले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता. राजूचं क्षेत्ररक्षण होतं, तेवढा चांगला फेकील चेंडू आणि 2 धावा पलून पूर्ण केले. 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 36 धावा फलकावं लागले. 10 चेंडूने 29 धावा जिंकासाठी पाहिजे. आता या 29 धावा कशा होतील ते NS भाईंदर संघाला बघायला पाहिजे. त्यांचा चाहता वर्ग पण केवढं खुश आणि नाखुश ते आपल्याला बघायचं आहे. वाढ चेंडू, अप्रतिम ड्राईव्ह, अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह मारला. 1 धाव घेतले. राजेश पाटील कर्णधार 1 धाव घेतले. दुसरा धावासाठी निघालेले आहेत आणि काय थ्रो केला आणि लाला माचीने स्टंप आउट केलेला आहे आणि बाद होतोय तो केन
पटकेन मार्क करून निघालाय. नक्कीच एक जबरदस्त धक्का बसलाय तो NS भाईंदर संघाला. धाव संख्या आहे ती 37 धावा. 37 धावा फलकावा लागले ना अजूनपर्यंत. खरोखर मॅचला जबरदस्त अशी मॅच ही, कारण मोठा मासा लाला माचीने जो फसिला जोनस सारखा तो मासा फसला गेला आणि थोडस बॅकफुटवर जावायला लागला तो NS संघ. नक्कीच अजून NS संघ पण काय कमजोर नाही आहे. NS संघ काही घडू शकतं, काही बिघडू शकतो, कारण जबरदस्त असे खेळाडू आणते. वेलकम एकच वादा राजू दादा, खूप खूप स्वागत करतो. एक लेजंड क्रिकेटर, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा एक जबरदस्त राजूभाऊ, वेलकम, आपलं खूप खूप स्वागत करतोय. खरोखर मॅचला मजा आहे. असंच मान्यवर आपल्या समाजाचं आयलं पाहिजे, जास्तीत जास्त मान्यवर आपल्या समाजाचं या स्टेजवर आयलं पाहिजे, कारण हे स्टेज उपलब्ध असेल, व्यासपीठ उपलब्ध असेल तर आगरी समाजाची लोकच जास्त आली पाहिजे, कारण आगरी कोळींची ही मॅच आहे आणि मॅच मध्ये रंगत आली पाहिजे. नक्कीच ना. दुसरा दिवस म्हणजे कसा नेहमी रविवार असतो, पण आज एक बुधवार आहे. अंपायर पण गपचूप बसले तर ऊन पण त्याला लागतं, तर त्याला सुद्धा वगालू दे थोडीशी. हात वाईट करते नाही, एक धाव देऊन जाते. धाव संख्या जाऊन पोचते ती 38 धावा. 9 चेंडूने 27 धावा. 9 चेंडूला 27 धावा करायच्या आणि त्या जिकासाठी. हो, आणि चेंडू बॅटवर काही व्यवस्थित आईला नाही, तेवढा चांगला गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करतोय. 8 चेंडूनी 27 धावा. थोडस टेन्शन वाढत चाललंय ते NS भाईंदरचा. धगधग करत आहे, कारण धगधग तर होईलच, कारण ऊन अवरं पडले का बघायला नको. घामाच्या धारा अंगणशी तो वाहत नुसत्या. हो, तुमच्या माहेर मार चेंडू तटवला राजेश पाटील. काय होतंय ना, राजेशनी झालं आम्ही सांगितल्याप्रमाणे शिवून गेले तर, आणि पुन्हा एकदा झटका लागतोय तो NS भाई संघाला. क्या बात आहे राजेशदा, एक नंबर. खरोखर राजेश कॅप्टन आहे. कॅप्टन कसा असावा संकेत भाऊ? कॅप्टनची जाळी फाटली तर कसं होईल मग? कॅप्टनची जाळी फाटलेली नसावी ना. कॅप्टनचं झालं फाटलं तर बीज बघते ना, आयला कॅप्टनची जाळी फाटलेली घेऊन आयला कॅप्टन, तर आपण काय करायचं मग? त्याचं झालं नाही, त्याची JCB आहे. JCB तर आहे, तर JCBचे खड्डे खोदी ते नंतर जाळी टाकी देता म्हणतो. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. प्लीज आपल्या खेळाडूंना विनंती करतोय की आपण आदर्श विद्या मंदिर राई येथे जो भोजन कक्ष आहे तिथे जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. खेळाडूंना विनंती करतोय की प्लीज आपण तिथे जाऊन भोजनाचा आस्वाद घ्या. नक्की नक्की राजेश, जबरदस्त असं JCBचा नुसता पंजातून असा उघडीलता ना का बॉल त्या पंजेन बरोबर बसला तुझा. नक्कीच मजा आली मॅचला. खरोखर मजाच येवायला पाहिजे. अजून 7 चेंडूने 27 धावा. ॲलन, हो काय चेंडू टाकता, अप्रतिम गोलंदाजी. संकेत भाऊ, मुर्दे गावच्या गोलंदाजीने थोडंसं खूप फरक पडला, कारण त्यांची भारदस्त असं गोलंदाजी व्हायला लागल्या. त्या प्रत्येकामध्ये लेफ्टी गोलंदाज आहे ना. हा डावकुरा गोलंदाज, डेंजर गोलंदाज. नक्कीच बघा, काही गोलंदाज आले, नवीन गोलंदाज आले. आपण बघतो स्वातिश भोईर इन झालाय, त्यानंतर कुंदन चांगली गोलंदाजी करतोय. लाला माची तिथे होताच, त्याच्यानंतर नयन सुद्धा एक अप्रतिम गोलंदाज आहे, आणि रत्नाकर आणि कमलेश सारखे भरपूर ऑप्शन आहेत मुर्दा संघाकडे, आणि त्या आत्ता मात्र निश्चितच या सामन्यावर वर्चस्व ठेवून आहेत, कारण आता 6 चेंडू आणि 26 धावांचा खेळ राहिलाय. ही मॅच जिंकायची असेल तर मोठं क्रिकेट खेळावंच लागेल, ते म्हणजे NS भाईंदरला. नक्की नागरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे उपसचिव यांचे चेहरा बघा कसा खुललाय. मुर्द्याच्या डगआउट मध्ये ते दंगल बघते NS भाईंदरचे, त्यांचा चेहरा खेळलाय, कारण त्यांना माहित का आपल्या गावचा संघ आहे, मुर्दा गावचा संघ आहे. तर प्रत्येकाने आपल्या गावाला चेहरअप करायला पाहिजे. आपल्या बाजूचे बघा, प्रत्येकाचं मतभेद असतं, मतभेद असायलाच पाहिजे, पण मनाचा भेद करू नका मित्रांनो. मतभेद निघून जातो, मनन जेव्हा भेद होते ना तो निघू शकही नाही. खरोखर धन्यवाद द्यायला पाहिजे संकेत भाऊ आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला, कारण 23 गावं त्यांनी एकत्र केले. एक घर एकत्र राहिनी तर 23 गावं एकत्र केले. गोलंदाजी वाय तो कमलेश. 7 चेंडूने 26 धावा. वाडे चेंडू पुढे येऊन मारण्याचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय, आणि चेंडू सुटतोय. 2 धावा गेल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या पोचते ती 41 धावा. 41 धावा फलकावा लागले. 5 चेंडू न 24 धावा अजून करायच्या आहे. संकेत भाऊ, चौकार न षटकार नक्कीच येवायला पाहिजे, तर विजयाच्या आशा पल्लवीत रेतीन. 4 6 तर मारायलाच पाहिजे त्यांजून. बघूया काय होते. मारायला गेलता
पण चेंडू काय बॅटला लागला नाही. पण चौरा चौरा हुशार माणूस आहे ना मागे विकेटीच्या मागे लाला माची. लाला माचा एवढा हुशार आहे की त्याने जोनेसला कसा मोठ्या माशाला ते फसविला ना त्यांना जेनेश बांदर बॅकफुटला गेला थोडासा. 4 चेंडून 4 6 मारायला पाहिजे आता. मग अशी मी सांगेन तर मुर्दे गावची गोलंदाजी एवढी जबरदस्त जाईल ना आता. काय बॉल स्विंग करतन जबरदस्त. पहिली षटकन संकेत भाऊ 19 धावा येऊन सुद्धा कमबॅक केला तो मुर्दे संघाने. खरोखर मानायला पाहिजे गोलंदाजी मुर्दे संघाची. केव्हाही वाड चेंडू जबरदस्त. खरोखरच मानायला पाहिजे मुर्दे गावाला. कारण मुर्देचे फलंदाज आकडे आगरी कोळी बांधवांना मानायला पाहिजे. ही खरी मॅच मध्ये आगरी कोळींची मॅच मध्ये रंगत असते, संगत असते आणि पंगत असते. खूप मजा येईल, नक्कीच मजा येईल. उन्हाचं पारा जरी चढलेलं असलं पण आगरी कोळीनं ऊन अंगावर घेवायची सवय आहे. कारण शेतावर मिठाग्रहण जाऊन आपला हात वगैरे मजबूत जाईल हे सगळं. पुढचा चेंडू चेंडू बॅटचा काय कंट्रोल व्यवस्थित घेत नाही. जवळजवळ मुर्दा संघाच्या खिशात गेलेला हा सामना. 1 चेंडू आणि 23 धावा अजिंक्यासाठी. खरं कैलास भाऊ कवरं खुशान भाऊ कैलास भाऊ असायला लागले नवरे का बघायला लागले ना. असायलाच पाहिजे ना, चेरप करायला पाहिजे. खरं चेंडू ड्राईव्ह करतो. 1 धाव गेले, दुसऱ्या धावासाठी जाईल वाटते ती. 2 धावता सुद्धा 2 धावा भेटले आणि अशा प्रकारे मुर्दा विजयी होते. वेल डन मुर्दा. आपलं खूप खूप अभिनंदन. एन.एस. बाईंदर संघ आपण आईला या राईच्या मैदानावर खेळला. आपला चांगला खेळ आपण चालू केलता पण ही तिने आपल्याला साथ दिली नाही. त्याला दोघांना पण धन्यवाद देतोय. लक्षात घ्या इथे प्रत्येक संघाला आम्ही सन्मानित